आपलं चुंबक चिकित्सा पूर्ण झालंय, बरोबर आहे ना? हो होतात मॅडम. ना. हा. आता आपण रंगचिकित्सा किंवा क्रोमोथेरपी ते आपण बघणार आहोत. आता याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? थोडक्यात काय माहिती आहे का तुम्हाला याच्याबद्दल? रंगचिकित्सा किंवा क्रोमोथेरपी. हा, म्हणजे काय असतं? नावामध्येच आहे बघा. रंगचिकित्सा म्हणजे काय? आपल्याला एखादा प्रश्न येत नसला तरी आपण ठोकू तर निश्चित शकतो ना, जे काय येईल ते. तसंच तुम्ही सांगा मला, रंगचिकित्सा म्हणजे काय? आपण प्रश्न. वेगवेगळ्या हा, वेगवेगळ्या रंगांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम. बरोबर. वेगवेगळे रंग जे आहेत त्याचा परिणाम. आता आपल्याला रंग कुठून मिळतात? हे रंग कुठून मिळतील हे रंग? प्रकाश. सूर्यप्रकाशापासून. सूर्यप्रकाश. हा, मग तेच आहे, सूर्याची जी किरणं असतात त्याच्यामध्ये जे 7 रंग आहेत, तर त्याचा परिणाम मग आपल्या शरीरावरती काय होत असतो? मग त्या सूर्यातून मिळणारी, मग आपण ती कृत्रिमरित्या कशी बनवू शकतो? तर बाटलीमध्ये, पाण्यामध्ये त्याला रंगीत बाटल्या घेऊन, रंगीत काचा लावून किंवा अशा प्रकारे. आणि तोच अभ्यास आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर कसा होतो, वेगवेगळ्या रोगांवर कसा होतो, तर तोच अभ्यास आपण रंगचिकित्सामध्ये करणार आहोत. आता तुम्हाला याच्यामध्ये सौर कुटुंब वगैरे तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेलं आहे, बरोबर? म्हणजे तर त्या अनुषंगाने आपल्या या सगळ्या नोट्स आहेत. म्हणजे सुरुवातीचा भाग जो आहे तो सगळा त्या अनुषंगाने येणार आहे, की तुम्हाला जे काही सिलेबस आहे त्या दृष्टीने. ओके, तर आता आपण सोलार फॅमिली ही माहिती आपल्याला सगळ्यांना असते, पण तरी सुद्धा बारकाईने काही गोष्टी आपण आपल्या सिलेबस मध्ये आहेत म्हणून आपण बघणार आहोत. आता हे सौर कुटुंब कशा प्रकारचं असतं? तर त्याच्यामध्ये केंद्र म्हणजे आपण आपल्या ब्रह्मांडामध्ये खूप साऱ्या सूर्यमालिका आहेत, बरोबर? आणि त्याच्यातली आपला जो सूर्य आहे तर ती एक त्याची मालिका, म्हणजे त्याचं मंडळ आहे त्याच्यावर फिरणाऱ्या ग्रहांचं वगैरे. हा, तर तो आपली जी आहे, तर त्याच्यामध्ये सूर्य हा तारा काय आहे की या सूर्यमालेच्या सेंटर मध्ये आहे. आणि त्याच्या भोवती त्याचे उपग्रह फिरतात आहेत आणि अशा अनेक सूर्यमाला फिरतात आहेत ब्रह्मांडामध्ये. हम्म तर सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ, आता इतर पदार्थ मध्ये काय काय येतं? तर ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ. बऱ्याच गोष्टी, या नुसते ग्रह नाही आहेत, तर ह्याही गोष्टी त्याच्याभोवती फिरतात. तर हे सर्व पदार्थ सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते. आता आपल्याकडे जी ऊर्जा येते ती कुठून? म्हणजे जे काही जगतायत लोक, तर त्याच्यासाठी जी ऊर्जा आहे ती सूर्यकिरणांमार्फत आपल्याला येते. आणि आपल्याला जर जिवंत राहायचंय तर आपण हवा, पाणी, अन्न, अन्न आपण वनस्पतींमधून घेतो. आणि ह्या वनस्पतीं कसं काय मिळतं? तर वनस्पतीमधनं प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया होत असते, तर त्याच्याद्वारे ती सूर्याच्या प्रकाशामध्ये ती होते. आणि वनस्पती अन्न तयार, म्हणजे पानं जे असतात ते हरितकण अन्न तयार करतात. आणि अशा प्रकारे जीवसृष्टी पृथ्वीवरची टिकून आहे वर्षानुवर्ष, युगानुयुग. हं? आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये आणि हवामानामध्ये बदल घडवतात. म्हणजे जे काही बदल आहेत तर ते घडून येत असतात. सर्वसाधारणपणे सूर्यमालेत आता एकूण पुढील विभाग करण्यात आलेले आहेत. तर सूर्य, 4 अंतर्ग्रह, लघुग्रहांचा पट्टा, 4 बाह्य वायुग्रह आणि कायपरचा पट्टा. कायपरच्या पट्ट्याच्या पुढे, आता ही माहिती आहे ना, ही तुम्हाला तशीच लक्षात ठेवायला लागणार आहे. कायपरच्या पट्ट्याच्या पुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी उर्टचा मेघ, असे हे म्हणजे विभाग करण्यात आलेले आहेत.
तर सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह पुढील आहे. म्हणजे सूर्यापासून जर सुरुवात केली, सेंटर सूर्य, तर ग्रह कुठले आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरोनस आणि नेपच्यून. हम्म? या 8 ग्रहांपैकी 6 ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह किंवा आपण ज्याला चंद्र म्हणतो ते आहेत. या उपग्रहांना चंद्र असं म्हटलं जातं. आणि बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. आता त्याच्यामध्ये 5 बटू ग्रह, बटू म्हणजे आपण म्हणतो ना लहान, तसे ते कुठले आहेत? तर प्लुटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरच्या पट्ट्यामधला एरिस, खौमिया आणि माकी माकी, या 5 पैकी 3 बटुग्रहांभोवती चंद्र आहेत. म्हणजे ही सगळी आपल्या सूर्याच्या भोवती जी काही सूर्यमाला आहे, तर त्याच्या भोवती कुठले कुठले ग्रह किंवा काय आहे त्याची माहिती झाली. आता सूर्याच्या भोवती, सूर्याच्या इथे काय काय आहे ते आपण बघूया. सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी, आता सूर्याच्या मध्ये कुठले पाणी आहे का सूर्यावर? पाणी आहे सूर्यावर? पाणी आहे का नाही. सूर्यावर? नाही. नाही, नाही. नाहीये. कोणते वायू आढळतात? कोणते वायू आढळतात मुख्यत्वे करून? कोणता हेलियम, हायड्रोजन, हेलियम. हा, बरोबर. मुख्यत्वे करून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कुठला आढळतो? तर हायड्रोजन हा वायू आढळतो. आणि त्याच्या खालोखाल हा हेलियम हा वायू आढळतो. म्हणजे 74% हायड्रोजन आणि 25% हेलियम, आणि उर्वरित वस्तुमान जड मूलद्रव्यांपासून बनलेलं असतं. आता सूर्याचं सध्याचं वय किती आहे असं जर विचारलं, तर ते 460 कोटी वर्ष इतकं असून तो त्याच्या आयुष्याच्या मध्यावर आहे. म्हणजे अजून एवढंच तो जगणार आहे, इतके वर्ष तो राहणार आहे. सूर्याच्या गाभ्यातील हायड्रोजन अणुसंमिलन प्रक्रियेद्वारे हेलियम मध्ये परिवर्तित होत असतो. म्हणजे हायड्रोजनचं रूपांतर हे हेलियम मध्ये होत असतं. दर सेकंदाला 4 लक्ष टन वस्तुमान हे सूर्याच्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होत असतं. तसेच न्यूट्रिनो कण आणि सौर किरणोत्सर्ग हे सुद्धा तयार होत असतात. म्हणजे ही जी काही प्रक्रिया चालत असते, तर ह्याच्यामध्ये काय होत असतं? तर याच्यामध्ये खूप सारी ऊर्जा निर्माण होत असते. आणि सौर किरणोत्सर्ग आणि न्यूट्रिनो कण हे सुद्धा त्याच्यातून तयार होत असतात. आणि हे सूर्याच्या गाभ्याचं, म्हणजे तिथे जी काही उष्णता आहे, त्याचं जे वस्तुमान आहे किंवा त्याच्यातले जे वायू आहेत, त्याचं हे वर्णन झालं. म्हणजे आधी आपण काय बघितलं की सूर्याच्या भोवती काय काय, कुठले कुठले ग्रह, उपग्रह वगैरे आहे. मग त्याच्यानंतर सूर्याच्या मध्ये म्हणजे तिथे काय काय आहे सूर्याच्या ठिकाणी. आता अजून आपण पुढे बघूया. सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य ऊर्जा स्रोत आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे 4000 डिग्री सेंटीग्रेड असते, तर गाभ्यातील हजारो सेंटीग्रेड असते. आता ही ऊर्जा कशी तयार होते? तर त्याचं इंधन काय आहे? तर तो हायड्रोजन वायू आहे. आपण मगाशी बघितलं की हायड्रोजनचं हेलियम मध्ये रूपांतर होत असतं. आणि ऊर्जा तिथे खूप निर्माण होत असते. 4 हायड्रोजन अणू एकत्र येऊन हेलियमचा एक रेणू तयार होतो. 4 हायड्रोजनचे अणू एकत्र येतात आणि एक हेलियमचा रेणू तयार होतो. या प्रक्रियेमध्ये ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडते. म्हणजे आपण म्हणतो सूर्याच्या ठिकाणी एवढी उष्णता, 4000 डिग्री सेंटीग्रेड कसं तापमान आहे. आपण बघितलं हायड्रोजनच तिथे 74% आहे, आणि त्याचं रूपांतर प्रत्येक सेकंदाला म्हणजे हेलियम मध्ये होणार आहे. तर मग एवढी ऊर्जा आणि उष्णता त्याचं रेणूमध्ये रूपांतर होत असतं, हेलियमच्या रेणूमध्ये रूपांतर होत असताना होत असतं. या प्रक्रियेमध्ये ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडते. या मूळ ऊर्जेपासून जीवन शक्य झाले आहे. म्हणजे आपल्या इथे जे जीवन आपण जगतो आहे, तर त्याला कारणीभूत काय आहे? तर तिथे जी ऊर्जा निर्माण होते सूर्याच्या ठिकाणी, ती आपल्यापर्यंत सूर्यप्रकाशाच्या मार्फत पोचते आहे. सूर्य जीवनाच्या उत्पत्ती, स्थिती, लय याला कारण आहे. सूर्य म्हणजे आपलं जीवनाची जी काही जगणं आहे आणि आपण मेंटेनन्स आहे, आणि आपली जी सृष्टीची लय होतो किंवा हे सगळं जे काही सृष्टीचं पृथ्वीवरती जे काही चालू आहे, तर त्याला सूर्य हे कारणीभूत आहे. आपल्या जीवनाला पूर्ण कारण सूर्य आहे.
सूर्य जर त्याच्या वेळेनंतर 24 तास उगवला नाही, हम्म आता जर उगवणार आहे आणि उद्या सूर्य उगवलाच नाही तर काय होईल? तर पृथ्वीवरचं तापमान -30 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जाईल आणि 48 तासानंतर म्हणजे 2 दिवसानंतर इथे जीवन नैसर्गिक स्थितीत असणार नाही. म्हणजे पृथ्वीवरचं जीवन संपुष्टात येईल जर सूर्य उगवला नाही तर. आता सूर्यकिरणांच्या मधून आता आपल्यापर्यंत जो काही सूर्यापासून पोचतं ते काय असतं? तर सूर्याचा प्रकाश पोचतो, सूर्यापासूनची उष्णता पोचते. हा सूर्याचा प्रकाश सूर्यकिरणांमार्फत आपल्याला येत असतो, जो प्रकाश येत असतो तो. तर त्याच्यामध्ये काय काय असतं? तर त्या किरणांमध्ये 3 प्रकारची किरणं आपल्याला त्या सूर्यप्रकाशातून मिळत असतात. हा तर 3 प्रकारची किरणं कुठली? तर जो विजिबल व्हाईट लाईट आहे किंवा दृश्य पांढरा प्रकाश आपण ज्याला म्हणतो तो. हं? हा पांढरा रंग 7 रंगांचा मिळून बनलेला असतो. प्रत्येक रंगाचा आता आपण जे बघतो ना, ताना पिही आपण शाळेमध्ये शिकलेलो, ताना पिही निपाजा. न्यूटनचे शाळेमध्ये कोणी प्रयोग केलेत का किंवा कॉलेजच्या लॅब मध्ये न्यूटनचे प्रयोग कधी कोणी केलेत का? ते तबकडीचे, तबकडी फिरवली तर काय, किंवा प्रिझमचे असतात ते लोलकाचे प्रयोग असतात, ते लोलकातून प्रकाश पाठवला तर, असे प्रयोग केलेले आहेत का? कधी बघितलेत का शिक्षकांनी दाखवलेले? हो मॅडम. हम्म ते काय 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 प्रयोग बघितलेत किंवा सांगू शकाल का काय प्रयोग बघितलेत? लोलकाच्या एका बाजूने जर प्रकाश किरण टाकले तर दुसऱ्या बाजूने सप्तरंग इंद्रधनुष्य दिसतं. बरोबर. आणि तो एक तबकडीचा बघितलाय, अशा वेगवेगळे रंग लावलेले असतात आणि ती फिरवली तर पांढरी दिसते. नाही. नाही का? एक अशी म्हणजे आपले जे सूर्य, आपण मला वाटतं इंद्रधनुष्य तर सगळ्यांनी बघितलंय. हा तर इंद्रधनुष्यातले जे रंग आहेत तेच रंग त्या तबकडीवर इक्वल प्रमाणात लावलेले असतात आणि म्हणजे कोणामध्ये असे, आणि ती तबकडी तुम्ही गोल फिरवली तर ते 7 रंग वेगळे दिसून येत नाही, तर त्या 7 रंगांच्या ऐवजी तुम्हाला पांढरा रंग दिसून येतो. हा तर तो जो पांढरा रंग आहे म्हणजे सूर्यकिरणातून आपल्यापर्यंत येताना रंग काय असतो? पांढरा. पण त्याच्यामध्ये इंद्रधनुष्याप्रमाणे हे सगळे रंग त्याच्यामध्ये असतात. हम्म पांढरा रंग हा 7 रंगांचा मिळून बनलेला असतो. प्रत्येक रंगाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो. हे रंग इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, पारवा व जांभळा असे आहे. न्यूटनने सूर्यप्रकाश प्रिझम मधून गेल्यानंतर सप्तरंगामध्ये, म्हणजे वर जे 7 रंग दाखवले, ताना पिही नी पाजा, आपण जे शॉर्टकट मध्ये म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये विबज्युअर म्हणतात, उलट्या बाजूनी म्हणतात ते, तर ते 7 रंगांमध्ये ते होतात, परावर्तित होतं, हे प्रथम न्यूटननी सांगितलं. हे रंग आपण साध्या डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो, म्हणजे हे जे प्रिझम मधनं येतात ते रंग आपण सहज बघू शकतो. ओके. आता दुसरं काय आहे? तर इन्फ्रारेड किरण किंवा अधोरक्त किरण. ह्या किरणांमुळे उष्णता मिळते. ही किरणे डोळ्यांना दिसत नाही. एक्स रे, गॅमा किरणे, बीटा किरणे, अल्फा आणि वैश्विक किरणे यांचा यात समावेश होतो. स्नायूंना शिथिल, शांत करण्याची शक्ती या किरणांमध्ये आहे, ज्यामुळे सूज व दुखणे कमी होते. रेड रेड इन्फ्रारेड लाईट काय उपयोग होतो मेडिकल याच्यामध्ये? बघितले का कोणी? कोणी वापरलंय लाल लाईट? ओके, आपण पुढे जाऊया. अतिनील किरण, अल्ट्राव्हायोलेट किरण याचे फार महत्व आहे. शरीरावर ही किरण पडल्यावर ड जीवनसत्व तयार करतात. आता आपल्याला विटॅमिन डी डेफिशियन्सी झाली तर आपल्याला काय सांगतात? हल्लीच्या काळामध्ये खूप सगळ्यांना होते, कारण का लोक घराच्या बाहेर कमी पडतात.
किंवा सूर्यप्रकाशात काम करणं हे कमी झालेलं आहे. म्हणजे पूर्वी शेतीवर जाणं, फिरायला जाणं किंवा ह्या गोष्टी असायच्या, कामानिमित्ताने बाहेर पडणं. इथून निघालं की आपण कुठल्या कामाच्या ठिकाणी जातो आणि तिथे बराच काळ त्याच ठिकाणी असतो, आणि यामुळे काय होतं की अंगावरती सूर्यप्रकाश पडणं हे कमी झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी सगळ्यांना निर्माण झालेली आता आपल्याला दिसून येते. तर ती भरून काढण्यासाठी आपण सूर्यप्रकाशात थांबतो, हो की नाही? तर ती कशी काय, कसं आपल्याला मिळतं सूर्यप्रकाशामध्ये? तर सूर्यप्रकाशामध्ये ही जी काही अल्ट्राव्हायोलेट किरणं असतात, तर ती आपल्या कातडीवरती किंवा त्वचेवरती पडल्यानंतर ती आपल्याला व्हिटॅमिन डी जीवनसत्व तयार करतात. हं? अ, खरे पाहता सूर्यप्रकाश ड जीवनसत्वाचे मुख्य प्राप्तिस्थान आहे. ड जीवनसत्वाच्या अभावाने रिकेट्स किंवा मुडदूस हा रोग होतो. ही अतिनील किरणे त्वचेच्या आरोग्यासाठी अनिवार्य आहे. आपल्याला स्किनची जर हेल्थ पाहिजे असेल तर तुम्ही रोज सूर्यप्रकाशाचं ऊन तुम्ही अंगावरती घेणं, कोवळी ऊन अंगावरती घेणं गरजेचं आहे. लहान बाळांना सुद्धा सूर्यप्रकाशामध्ये ठेवतात, बरोबर आहे ना? मालिश बिलिश करतात आणि थोडा वेळ सकाळच्या याच्यामध्ये किंवा असं ठेवतात, बरोबर आहे की नाही? मी काय म्हणते ते ठेवतात की नाही? हो मॅडम. हा. आणि मूळदूस रोग काय असतो किंवा रिकेट्स? व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी. काय होतं त्याच्यामध्ये? तुमची हाडं कशी होतात? ठिसूळ होतात. ठिसूळ होतात, आणि तुम्ही जर बघितले असतील लहान मुलांचे जे पाय वाकडे विकडे होतात त्यांचे, बरोबर? हाडं ठिसूळ होतात कारण हाडांचा रोग आहे व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे झालेला. हाडं वाकडी झालेली आपल्याला दिसून येतात. सूर्यप्रकाशाने स्नायूंना शक्ती मिळते, कॅल्शियमचे प्रमाण वाढते, त्यांची सहनशीलता पण वाढतं त्या स्नायूंची. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, दातांची घडण मजबूत होते, केस लवकर वाढतात, श्वासोच्छवासाची क्रिया जलद व दीर्घ होते, रक्तदाब कमी होतो, मूत्रपिंड अधिक कार्यक्षम होते व त्यात वृद्धी होते. म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेत वृद्धी होते. सूर्यप्रकाश आपल्या शरीराला शक्ती व पुष्टी देतो. आता हे पुढे सगळं जे काय आपण बघणार आहोत, तर हे आपल्याला त्याच्याने हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. आता सूर्यप्रकाशातच ही किरणं असतात, त्यामुळे त्याचा शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना आपल्याला फायदा होतच असतो. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे विश्वाच्या संतुलनाचे नियम किंवा हार्मोनिक लॉज ऑफ युनिव्हर्स. ओके. तर म्हणजे काय की थोडक्यामध्ये तुम्हाला निसर्गापासून तुम्हाला काय काय शिकायला मिळतं, किंवा निसर्गातले कोणते कोणते गुण जे आहेत तर ते आपण आत्मसात म्हणजे करू शकतो. जे आपल्याला निसर्गातले गुण आपल्याला कुठले कुठले दिसतात दाखवून देतो निसर्ग, आणि त्याच्यामुळे ते निसर्गातलं जे काही शांततेमध्ये किंवा बॅलन्स स्टेट मध्ये सगळं कार्य चाललेलं आहे, तर त्याला हे गुण कारणीभूत असतात. हम्म. निसर्ग आपला गुरु आहे. निसर्ग किंवा प्रकृतीची निर्मिती आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 5 महाभूतांच्या संयोगाने आणि संतुलनाने झाली आहे. विविध वनस्पती, असंख्य जीवजंतू, कृमी कीटक, जलचर, पशुपक्षी, मनुष्य प्राणी आदी सजीव सृष्टीची निर्मिती निसर्गाने चैतन्य तत्वाच्या मदतीने केलेली आहे. म्हणजे आपल्याला हे जे नुसतं दिसतंय बाकीचं, ते ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये चैतन्य तत्व सुद्धा आहे. हा. 5 नुसती महाभूत आपण म्हणून चालणार नाही, त्याच्यामध्ये आत्मतत्व किंवा चैतन्य तत्व सुद्धा आहे. सजीवांच्या मनोकायिक यंत्रणेची निर्मिती, रचना, बांधणी, मांडणी, आकृतीबंध, उद्देश, कार्य, तंत्र, पद्धती आदी सगळ्या म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्या निसर्गानेच निर्माण केलेल्या आहेत. याचे एकमेकांशी संबंध, सहकार्य आणि विविधतेतली एकात्मता पाहिली की आपल्याला असं कसं घडून आलं हे आपल्याला आश्चर्य होतं. निसर्गात असलेले अनेक लाभदायक गुण मानवाने आत्मसात केले पाहिजे, किंवा
आपण शिकले पाहिजे. हम्म. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण निसर्गाच्या सानिध्यात जावं, दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन राहावं, की मग आपल्याला कळतं की आपलं दुःख फारच कमी आहे आणि आपण बऱ्याच गोष्टी ह्या दुसऱ्यांकडून शिकू शकतो. हं? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा निसर्गाचा निसर्ग धर्म आहे. सूर्य सृष्टीला प्रकाश आणि उष्णता पुरवतो. आता ह्याच्यामध्ये एकमेका सहाय्य करू हे जे काय आलेलं आहे ना, आणि सगळे एकमेकांबरोबर आपण काम करणार आहोत. तर मग कोण कोणाला काय देते, तर सूर्य सृष्टीला प्रकाश आणि उष्णता पुरवतो. जमीन व पाऊस वनस्पतींना अन्न आणि पाणी पुरवतात. वनस्पती आपण हे आपल्याला हे सगळं माहितीये. फक्त हे गुणांच्या अंडर तुम्हाला काय काय टाकायचंय एवढं तुम्ही लक्षात घ्यायचंय. हं. वनस्पती प्राणी मात्रांना म्हणजे तुम्हाला वाटेल की हे काय आपण बघतोय, पण तरी सुद्धा आपल्याला जर हे प्रश्न दिला तर नक्की याच्यामध्ये काय लिहायचं हे आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच आपण हे सगळं इथे नोट डाऊन केलेलं आहे. नद्या जंगल प्राणी मात्राला अन्न पाणी निवारा देतात. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांना मदत करते व सहकार्याचा संदेश देते. आनंदाने जगावं, इतरांना जगू द्या, ही निसर्गाची बहुमोल शिकवण आहे. निसर्ग नियमांचे निसर्ग नियमांपुढे सर्व समान आहेत. ते समान पाहिजे. यात पक्षपात केला जात नाही. तिथे सर्वांना समान न्याय आहे. निसर्ग नेहमी आपल्या संपत्तीची उधळण करत असतो. जो याचक समोर येईल त्याला निसर्ग भरभरून देतो. निसर्गात लपवाछपवी नाही. ही जी लपवाछपवी आहे ती फक्त मनुष्याच्या ठिकाणीच असते. जे आहे ते स्पष्ट आणि प्रगट आहे. म्हणजे जे आहे ते सगळं समोर दाखवलं जातं, असं कुठलंही लपवाछपवी नाही. किंवा अर्धवट झाकलेलं नाही, म्हणजे हाफ डन काही नसतं, म्हणजे अर्ध झाकलंय अर्ध उघडे असं काही नसतं. जे काय आहे ते पारदर्शी असतं. जे काही आहे ते सर्वांच्या म्हणजे निसर्ग कोणाला तरी हातचं राखून पाऊस पाडतो तर हातचं राखून पाऊस पाडत नाही. जिथे पडतो तो सगळीकडे सारखा पडतो. हा, एखाद्या प्रदेशात पडेल, एखाद्या प्रदेशात नाही पडणार, कारण त्या ढग वाहून येतात त्यांच्यामुळे. पण जेव्हा ढग पाऊस पाडतो त्यावेळेला तो जमिनीवरती सगळीकडे समान पाऊस पाडत असतो. अशा प्रकारे सर्वसाधारण जीवनात जीवो जीवस्य जीवनम हे कठोर सत्य अस्तित्वात असते. प्रत्येकाने सबळ व समर्थ व्हावे हा संदेश निसर्ग प्रत्येकास देत असतो. माणसाचे शिक्षण जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालू असते. प्रत्येकाने त्यापासून सतर्क राहून शिकलं पाहिजे. निसर्गाकडून सृष्टीतील वनस्पती पशुपक्षी यांच्याकडून काहीतरी गोष्टी शिकून माणसाला आपले जीवन सुखी समृद्ध व समाधानी करता येईल. म्हणजे आपण प्रत्येक मी म्हणलं ना, निसर्गामध्ये आपण जायला पाहिजे की आपण प्रत्येकाकडून काही काही गोष्टी शिकू शकतो. आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतला तर आपल्याला कुठले कुठले नियम आता आपण हे तर आपल्या भोवतीचा निसर्ग आपल्याला माहित आहे, आपण बघितलं आहे. पण मग आपण असा कुठले मुद्दे आपण काढू शकू त्याच्यातले, तर ते नियम कुठले आहेत किंवा काय आहेत तर ते आपण बघूया की कुठले कुठले आहेत. तर युनिटी किंवा एकात्मता किंवा ऐक्य ज्याला आपण म्हणतो, तर ते एकतेचे तत्व सार्वत्रिक निसर्गात दैवी एकता आणि आकर्षण तसेच दैवी पितृत्व मानवी पितृत्व आणि संघटनेचा कायदा लॉ ऑफ ऑर्गनायझेशन वाढवतं, जे सर्व कुटुंब समाज राष्ट्र यांचे एकत्रीकरण करणारे तत्व आहे. म्हणजे आपल्याला आपण जर बघितलं की एकतेचं तत्व युनिटीचं आपल्याला तत्व दिसतं आणि आपण घर म्हटलं आपली मुठ्ठी म्हटली तरी पाच वेगळे असले तरी एकत्र आले तर त्याची मूठ बनते आणि हे एकाच हाताचे बरोबर म्हणजे आपण सामना करू शकतो. आणि हे आपल्याला कुटुंब समाज राष्ट्र हे सगळ्याच लेवलवरती एकत्र आणणारं आहे. एकात्मता ऐक्य किंवा संपूर्ण समग्रता हा विश्वाचा नियम आहे. निसर्गात सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, सुसंगत आहेत. आपल्या शरीरातील सर्व पेशी आता हे एकात्मता आपल्याला कुठे दिसते, तर आपल्या शरीरातल्या सर्व पेशी आहेत त्याचे टिश्यू बनतात, उती बनतात, मग त्याचं ऑर्गन बनतं व संस्था बनतात. पण संस्था वेगवेगळ्या असल्या म्हणजे आपण शिकताना संस्था तुम्ही वेगवेगळ्या शिकल्या, पण प्रत्येक संस्था आपलं आपलं काम करते का, तर नाही. तर ते आपल्याला एकमेकांमध्ये त्या मिसळून काम करत असतात, एकमेकांच्या सहाय्याने काम करत असतात आणि तेव्हाच हे शरीर चांगलं राहतं. सर्व प्रकाश असंख्य प्रकाश किरणातून येत असला तरी सूर्य हे त्याचं केंद्र आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी असंख्य सूर्य म्हणजे प्रकाशाची किरणं असंख्य येत असतात,
पण त्याचं केंद्र काय आहे तर सूर्य आहे. आणि ह्या प्रकाशामध्ये सप्तरंगाचे इतके सुंदर ऐक्य असते की त्यातून पांढरा प्रकाश निर्माण होतो. म्हणजे 7 रंग एकत्र येऊन पांढरा प्रकाश निर्माण होतो. ही त्यांचं एकीकरणच आपल्याला दाखवते. आता आपण एकीकरण बघितलं तर त्याच्या अपोजिट डायव्हर्सिटी, विविधता आपण बघणार आहोत. ही एकता अमर्याद विविधतेमध्ये प्रक्षेपित केली जाते. दैवी प्रतिकार संसाधनांची अमर्यादता वाढवते आणि वैयक्तिक जीवन आणि स्वातंत्र्याचा नियम घोषित करते. आता ही थोडी काही पुस्तकी वाक्य आहेत. विविधता हा, आता तेच आपण इथे डिस्क्राईब केलंय. विविधता हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळेच प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. आता आपण जर म्हंटल की मनुष्य म्हणजे मनुष्य जाती, अगदी गाढवं म्हटली, प्राणी जाती किंवा वाघ म्हटले किंवा वनस्पती, फुलं म्हटली, तर आपण फुलं म्हटल्यावरती सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. म्हणून देवाने आपल्याला माणसाला निर्माण केलंय, पण तरी सुद्धा आपण मी वेगळे तुम्ही वेगळे, तुमच्या सगळ्या लोकांमध्ये पण प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. प्रत्येक जण वेगळा दिसतो. त्याच्यामध्ये सुद्धा थोडी विविधता आहे ना, आणि त्यामुळे आपण एकमेकांना ओळखू शकतो. तर हे सुद्धा आपल्या निसर्गामध्ये दिसतं. नाहीतर आपल्याला एकच रंग दिसला सगळीकडे, म्हणजे सगळीकडे पांढराच रंग दिसला, सगळीकडे लालच रंग दिसला, तर आपल्याला ते आयुष्य ते नको वाटतं बघायला. थोडी सप्तरंगाची उधळण, आपण म्हणताना पण सप्तरंगांची उधळण म्हणतो, बरोबर. तर हे वेगळे वेगळे रंग दिसले तर आपल्याला फ्रेश वाटतं, बरं वाटतं, मन आपलं मन प्रसन्न होतं. हो की नाही. तर हेच विविधता आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे जग आहे हे आपल्याला सुंदर वाटतं. हम्म. विविधता हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळेच प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. विविधतेमुळेच प्रत्येकाला स्वतःची ओळख आहे. विविधतेने नटलेले हे जग आहे हे सुंदर आहे, नाहीतर हे जग आहे हे एकसुरी झालं असतं. आकाश, सागर, नद्या, डोंगर, फुले, फळे, तलाव, मनुष्य, प्राणी, पक्षी या सर्वांमध्ये विविधता आहे. प्रत्येक पान, प्रत्येक फूल वेगळे आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे आहे, व्यक्तित्व वेगळे आहे. म्हणजे व्यक्तिमत्व आणि दिसणं इज व्यक्तित्व, ते पण याचं वेगळं आहे. आणि हे का वेगळं आहे तर हा जो विविधता गुण आहे त्याच्यामुळे हे वेगळं आहे. आपण ज्याला ट्रॅव्हलिंगला जातो तर एक सलग रस्ता असेल तरी नको वाटतो, थोडी नागमोडी वळणं आली तर बरं वाटतं, मग परत सरळ रस्ता, म्हणजे हे सुद्धा आपल्याला एकसारखेपणा नको वाटतो, बरोबर आहे. तर हे सगळं आपल्याला शक्य होतं या विविधतेमुळे. आता आपण एकता बघितली, दुसरा गुण विविधता बघितलं. आता तिसरा गुण हार्मनी किंवा समतोल. विविधतेमध्ये एकात्मता, त्या समतोल कसा आहे, बॅलन्स कसा आहे ते बघणार आहोत. निसर्गामध्ये एकात्मता आणि विविधता, पहिले 2 पॉइंट जे बघितले, तर त्याचा सुंदर समतोल किंवा सुसंवाद साधलेला असतो. म्हणजे आपण जरी म्हटलं की विविधता आहे, मग ही विविधता खूप जास्त आहे का तर नाही, किंवा एकात्मता खूप जास्त आहे का नाही. प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये त्याचा समतोल आपल्याला आढळतो. आणि बहुतेक वेळा आपल्याला येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मानवानी हा निसर्गाचा समतोलपणा म्हणजे ढळण्यास कारणीभूत माणूसच आहे, बरोबर. त्याच म्हणजे त्याच्यामुळेच आपल्याला निसर्गामध्ये असमतोलपणा आलेला आढळून येतो. निसर्गामध्ये एकात्मता व विविधता यांचा सुंदर समतोल आणि सुसंवाद आहे. सृष्टीचे रंग एकत्र येऊन अनेक रंगांच्या शेड्स बनतात. निसर्गात रंग एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळलेले असतात. आपल्याला एकच रंग सर्वत्र दिसायला असेल तर एकसुरी वाटेल, व रंगांचे तुकडे तुकडे दिसले तरी सुसंगत वाटणार नाही. त्या विविधतेमध्ये सुद्धा एकता हवी असते, समतोलपणा हवे किंवा निसर्गामध्ये, आणि हा सुसंगतपणा जात्याच असतो. कारण समतोल, बॅलन्स हा निसर्गाचा नियम आहे. आता आपण जर निसर्गाचा नियम बघितला, बॅलन्स कुठे साधला जातो तर दिवस रात्र, बरोबर. दिवस रात्र, ठराविक तासांचा दिवस, ठराविक तासांचा रात्र, ह्या सगळ्या गोष्टी कायम चालू आहेत आणि हा बॅलन्स सांभाळून आहे निसर्ग. हं. नंतर गरम थंड यांच्यामधला समतोल, तसंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्सेस जे असतात त्यांचा समतोल, की ज्याच्यामधनं ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यामध्ये बॅलन्स साधलेला आहे निसर्गाने. उष्ण आणि थंड यांच्या संतुलनाशिवाय जीवन अशक्य आहे. फार थंडीच्या ठिकाणी मनुष्य
जगू शकत नाही, आणि फार गरम आहे, सूर्यासारखं गरम तापलेली उष्णता आहे, तिथे सुद्धा माणूस जगू शकत नाही. उष्णता ही विविधता व बहिर्मुखतेचे प्रतीक आहे, तर शीतलता हे ऐक्य, एकात्मकता, अंतर्मुखता याचं प्रतीक आहे. आपण आता ह्या उष्णता आणि शीतलता हे जर तुम्ही स्वभावांशी निगडीत घेतलं मनुष्याच्या, आपण ऍक्च्युअल उष्णता आणि थंडावा घेतलं, आता प्रतीक काय आहे मनुष्याच्या स्वभावाशी, तर बहिर्मुखता म्हणजे तुम्ही सारखं 10 लोकांशी बोलत आहात, सारखं 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 बोलत आहात. आणि अंतर्मुखता म्हणजे एखादा माणूस घरगुशा आहे, घरातच बसलाय, बोलत नाहीये कोणाशी, काही नाही. तर हे बरोबर आहे का? नाही. कारण कुठेतरी बोलणं सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. थोडस आपण योगाचा अभ्यास करतो, इनवर्ड जर्नी आवश्यक आहे, स्वतःच्या आत्म्याकडे बघणं, स्वतःकडे बघणं. हं म्हणजे जनसंघ परित्यागात असं म्हटलेलं आहे ना, तर ते त्याची गरज आहे. बरोबर. तसंच काय, तर तुम्ही शांत बसलेला आहात आणि लोकांमध्ये तुम्ही मिसळत नाही आहात, तर ते सुद्धा तुम्हाला मानसिक रोग होण्यासला कारणीभूत ठरू शकतं. बरोबर. तर ते होऊ नये म्हणून काय, तर त्याचा बॅलन्स कुठेतरी आपल्याला साधता आला पाहिजे. गरजेच्या ठिकाणी बोलणं आणि जिथे गरज नाही तिथे न बोलणं, हे माणसाला आत्मसात करता आलं पाहिजे. हे आपण निसर्गाकडून शिकायचं आहे. हं? आता पुढचा गुण काय आहे, तर ग्रेडेशन और रेग्युलेटेड प्रोग्रेशन किंवा श्रेणीकरण किंवा नियमित प्रगती. म्हणजे श्रेणी करतो ना आपण, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, दर्जा आपण म्हणतो, वरिष्ठ, कनिष्ठ वगैरे, असं त्याला ते श्रेणी म्हणतात. निसर्गामध्ये सतत उत्क्रांतीची प्रक्रिया चालू असते. प्रत्येक पान, फूल, फळ अधिक सक्षम व अधिक प्रगत व अधिक उत्क्रांत होत असते. म्हणजे पहिल्यापेक्षा काही गोष्टी आता अजून जास्त पॉवरफुल, म्हणजे फळं बघितलं तर जास्त दमदार फळं येतात आहेत. बरोबर. पहिल्या याच्यापेक्षा आताच्या जाती जास्त वेगवेगळ्या आपल्याला दिसून येतात. तर हे प्रगत जे होणं आहे तो निसर्गाचा नियम आहे, की कनिष्ठ दर्जातून वरिष्ठ दर्जामध्ये ही जी काही प्रगती आहे, तर तिची जी प्रक्रिया आहे तर ती सारखी चालूच आहे. आता आपण आपल्याला सुद्धा बघितलं तर, आपण मानवाचा इतिहास आपण जर अभ्यास केला तर आपल्याला अश्मयुगापासून तर आपण माणूस कसा होता, मग हळूहळू नंतर त्याच्या दिसण्यामध्ये कशी प्रगती होत गेली, त्याचं दिसणं का बदललं, तर त्याला जगण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता लाभत गेली त्यानुसार त्याच्या शरीरामध्ये बदल घडत गेले, त्याच्या मेंदूमध्ये बदल घडत गेले, आणि आत्ताचा माणूस हा जन्माला आलेला आहे. बरोबर. म्हणजे अश्मयुगातला मनुष्य आणि आताचा मनुष्य याच्यामध्ये फरक आहे. तसंच आपण म्हणतो की पृथ्वीवरती एकपेशीय जीव कुठला, अमिबा निर्माण झाला, बरोबर असं म्हटलं जातं. आणि त्या एकपेशीय जीवापासून आता आपला जो मनुष्य प्राणी आहे, की ज्याच्यामध्ये खूप गुंतागुंत आहे पेशींची, ती अजूनही मनुष्याला ते शोधून काढता आलेलं नाहीये. तर त्या जीवापर्यंतची निर्मिती झालेली आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत हळूहळू प्रगत होण्याच्या, आपला मेंदू सुद्धा, पूर्वीच्या मनुष्याचा मेंदू आणि आताचा आपला मेंदू याच्यामध्ये फरक आहे. हं तर हे कसं होत गेलं, कारण का मेंदू वापरण्यात आला आहे, त्यामुळे त्याची वाढ किंवा त्याच्या साईज मध्ये वाढ किंवा त्याचे काही एरिया जास्त प्रगत होत गेले. आपण शेपूट नाही वापरलं आणि म्हणून आपली शेपूट गेली. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मनुष्यामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे आपल्याला दिसून येतात आणि त्यावरून आपण हा गुण आपल्याला कळून येऊ शकतो. आता पाचवं तत्व काय आहे, की विरोधी तत्व. निसर्गामध्ये विरोधी तत्व एकाच वेळी अस्तित्वात असतात, आणि या विरोधी तत्वांचे ऐक्य व संतुलन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गातील आता विरोधी तत्व काय आहे, तर स्त्री आणि पुरुष. बरोबर. ही विरोधी तत्व आहे. पण ही विरोधी तत्व ज्या वेळेला एकत्र येतात, आणि नेहमी बघा, अपोजिट पोल अट्रॅक्ट इच अदर. विरोधी जे काय म्हणूया, पोल्सला काय म्हणतात, धन धन आणि ऋण, काय म्हणतात मराठीत, आपण चुंबकामध्ये बघितलं ना, पोल, ध्रुव. अपोजिट, विरुद्ध ध्रुव आहेत ते एकमेकांकडे आकर्षिले जातात. बरोबर. ऋणभार आणि ऋणभार म्हणतात नाही, त्याला. ध्रुव, ध्रुव शब्द बरोबर होतो. तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, हा ते एकमेकांकडे आकर्षित होतात. का बरं येतात, कारण का ते त्यांचे गुण वेगवेगळे आहेत आणि म्हणून ते एकमेकांकडे आकर्षित येतात. आणि धनभार आणि ऋणभार, बरोबर. तर ते दोन वेगवेगळे आहेत आणि म्हणून आकर्षित होतात. आणि बरोबर. एकसारखे भार असतील
म्हणजे धन धन असेल तर ते एकमेकांपासून विलग होतात, म्हणजे एकमेकांना फोर्सनी ते त्यांना वेगळे करतात, हो की नाही. पण मग आपण जर पुरुष आणि स्त्री जर बघितलं तर ही निसर्गामध्ये आढळणारी आपल्याला विरोधी तत्व आहे. पण त्यांच्यापासून नंतर म्हणजे आपण उच्च आनंद म्हटले, परमतत्व वगैरे म्हटले, पण आपण म्हणूया की पुनरुत्पादन हेच जीव पुन्हा उत्पादन करण्यासाठी पुढे ते कारणीभूत ठरतात. आणि त्याच्यासाठी त्यांचं एकत्र येणं हे आवश्यक आहे. सादृश्य सुसंवाद आता म्हणजे काय की भिन्न गोष्टींमध्ये सुद्धा साम्य आपल्याला आढळून येतं. तर ते कसं, तर आकाश आपण म्हटलं की ढगाळलेला किंवा सूर्यप्रकाश युक्त असलं तरी निळे पण हे त्याच्यातलं साम्य. म्हणजे आकाशामध्ये तुम्हाला निळ, आपण म्हणतो आकाश कसं आहे तर निळ्या रंगाचा आहे, बरोबर, म्हणजे आकाशी कलर आपण म्हणतो. पण तरी सुद्धा तो आकाशी कलर एक नेहमीच तुम्हाला दिसतो का? नाही दिसत. कधी कधी ते ढगाळलेलं पण असतं, सूर्यप्रकाश म्हणजे लख्ख प्रकाश पण असतो, काळे ढग पण आलेले असतात, किंवा वेगवेगळ्या रंगाचे पण सूर्याची किरण पडून वेगवेगळे रंग झालेले असतात. पण तुम्हाला कोणीही विचारलं की आकाशाचा रंग कोणता, तर तुम्ही कुठला सांगणार? निळा, बरोबर. हम्म. मग तो हा निळ पण काय आहे तर त्याच्यातलं साम्य आहे, की तो त्याचा मूळ गुण आहे. यात म्हणजे सूर्यप्रकाश आणि ढगाळलेलं असलं तरी त्याच्यामध्ये एक साम्य आपल्याला दिसून येतं की आकाशाचं जे निळेपण आहे ते. तसं मनुष्य आणि मनुष्य हे जरी वेगवेगळं, तुम्ही आम्ही मी, जगातले असंख्य पुरुष आणि स्त्रिया, मुलं वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये एकच गुण असतो की तो म्हणजे माणूस, की जो समान आहे, बरोबर. ते विरुद्ध असले तरी सुद्धा माणुसकी हा गुण त्यांच्यामध्ये असतो. आणि ह्या एका गुणाने म्हणजे हा एक गुण त्यांच्यामध्ये समान आहे. म्हणून या देशातला माणूस, परदेशातला माणूस, उत्तर ध्रुवावरचा माणूस असला तरी सुद्धा माणुसकी त्यांच्यामधली एकच असते, बरोबर आहे की नाही. हम्म. तसंच म्हणजे ही एक प्रकारची समानता आहे. म्हणजे किंवा काय म्हणूया, अ, वाघ वाघ आहेत किंवा सिंह सिंह आहेत, म्हणजे वेगवेगळे पशु पक्षी आहेत एकाच जातीमध्ये, पण त्यांच्या एकाच जातीमध्ये एक समानता आपल्याला दिसते की नाही? दिसते ना. हा, तसंच एका जातीमधल्या रंगांमध्ये सुद्धा समानता म्हटलं तर भिन्न आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये समानता आहे. तर कसं आपण, तर आता निळा रंग म्हटला, आता इथे आपण निळ्या रंगाचं उदाहरण घेतलंय कारण आपण आकाश म्हटलं, तर आता निळा रंग. आता निळा रंग म्हटला तर निळ्या रंगाच्या किती शेड्स तुम्ही सांगू शकता? सांगा बरं, कोणत्या कोणत्या शेड सांगू शकता? सांगा बरं. नाही माहिती कोणाला? निळ्या रंगाच्या शेड्स कोणत्या आहेत? एक दोन तर सांगा मला. का निळा म्हटल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर कोणता आला रंग? कशाचा आला? डीप ब्ल्यू आणि अक- नेव्ही ब्ल्यू. हा, नेव्ही ब्ल्यू आणि डीप ब्ल्यू. म्हणजे डार्क कलरचा ब्लू, गर्द निळा म्हणूया. हा, हा. हा, हो, जर्द निळा आणि आकाशी निळा. आकाशी निळा. बरं, गर्द निळा हे दोन रंग झाले, हा, आकाशी निळा, गर्द निळा. आता याच्यामध्ये अजून कलर आहेत, निळ्याचे शेड्स आहेत. आहेत ना. हा, म्हणजे काय रंग काय आहे? निळा, बरोबर. हम्म. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे साम्य आहे ना, त्याच्यामध्ये काय साम्य आहेत? निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या, वेगवेगळ्या निळ्या रंगाच्या गोष्टी ठेवल्या, तर त्याच्यामध्ये साम्य काय येतं की निळेपण. त्याची शेड वेगवेगळी आहे पण त्याच्यातलं साम्य काय आहे? निळेपण, बरोबर. कळला हा गुण तुम्हाला? आकाशी कलर ठेवला, नेव्ही कलर, नेव्ही ब्ल्यू कलर ठेवला, किंवा अजून पर्शियन ब्ल्यू कलर ठेवला, किंवा अजून कुठला तरी ब्ल्यू कलर ठेवला, असे तुमच्या समोर आपण जर लहान मुलांच्या रंगाच्या बाटल्या घेतल्या तर निळ्या रंगाच्या बाटल्यांमध्ये किती वेगवेगळे कलर, वेगवेगळे रंग तुम्हाला दिसतात. हा, पण मग आपण म्हंटल की अगं जरा निळा रंग दे, तर निळ्या रंग कुठली बाटली देऊ? म्हणजे काय, निळ्या आपण म्हणताना निळा म्हटल्यावरती त्याच बाटल्या डोळ्यासमोर येतात, पण त्या निळेपणास वैविध्य आहे, पण त्यांच्यात साम्य काय गुण आहे? तर निळेपण हा त्यांच्यातला समानता आहे. लक्षात आलं हा गुण? हा, लक्षात आलं का? हो हो. हा, आता पूर्णतेचा नियम, द लॉ ऑफ परफेक्शन, परिपूर्णतेचा, सॉरी, परिपूर्णतेचा नियम.
निसर्गामध्ये निसर्गाची उत्क्रांती परिपूर्णतेच्या दिशेने होत असते. जे निरुपयोगी आहे ते नष्ट होते. उदाहरणार्थ माणसाची शेपटी नष्ट झाली, ज्याचा उपयोग होतो ते सक्षम होते. आतापर्यंत मनुष्याच्या प्रगतीची वाटचाल सुद्धा परिपूर्णतेच्या दिशेनेच आहे. हा निसर्गाला उत्कृष्टतेचा ध्यास आहे. हे आपण बघितलं की जे माणसाची उत्क्रांती होते आणि जे नाहीये ते आपलं नष्ट होतंय, पण जे आहे ते सक्षम होत आहे. बरोबर. अडॅप्शन किंवा स्वीकार, पुढचा गुण अडॅप्शन और फिटनेस. निसर्ग सतत बदलत असतो, या बदलाशी तो जुळवून घेतो, तो टिकून राहतो. निसर्गातील ऋतुचक्र, हवामान यानुसार जीवसृष्टीमध्ये बदल होत असतात. भूकंप होतात तेव्हा तात्पुरती खूप हानी होते, पण पृथ्वीच्या आतील बलांचे संतुलन होते. खनिज द्रव्य पृष्ठभागावरती येतात. संघर्षामध्येही दैवी संधी लपलेली असते. संघर्षातून जुळवून घेण्याची कला आत्मसात होते. बदल घडतात, नव्या रूपांतराला सामोरे जाण्याची शक्ती येते, सक्षमता प्राप्त होते. म्हणजे ज्यावेळेला भूकंप होतो त्यावेळेला ऍक्च्युअल काय होतं? ऍक्च्युअल पृथ्वीच्या काय म्हणूया, पृथ्वीच्या गर्भामध्ये लाव्हा रस असतो, लोखंडाचा किंवा इतर काही जे काही आपण ज्वालामुखी म्हणतो की नाही, जो बाहेर येतो त्याला ज्वालामुखी म्हणतो. मग आतमध्ये हा जो काही लाव्हा रस असतो तो इकडून तिकडे व्हायला लागला, त्याच्यामध्ये प्रेशरमुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला सुरुवात होते. मग तसं फिरल्यामुळे काय होतं, वरच्या थरांमध्ये अप अँड डाऊन व्हायला लागतं आणि कुठेतरी जिथे वीक पॉइंट असतो तिथून तो बाहेर येतो. तो बाहेर येतो त्यावेळेला उष्णता, ऊर्जा, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर वेगवेगळे म्हणजे लोखंडाचा रस किंवा वेगवेगळे धातू ते असतात, ते बाहेर येतात. आणि नंतर तो ज्यावेळेला थंड होतो, बाहेर येऊन तो सगळीकडनं काही कालांतराने तो थंड होतो. थंड झाल्यानंतर आपल्याला ते ज्वालामुखीचे ते दगड आपल्याला दिसतात आणि त्याच्यातनं कळतं की याच्यामध्ये या आतमध्ये गर्भामध्ये कोणते कोणते धातू होते किंवा काय काय आहे हे आपल्याला त्याच्यातून कळतं. हो की नाही? मग त्याचाही उपयोग आपण करून घेऊ शकतो. हो की नाही? काही काही गोष्टी असतात की ज्याच्या काय म्हणूया की वाईट होत असतं, हानी होत असते, पण तरी सुद्धा त्याच्यातून आपण काहीतरी चांगलं घेण्याचा निश्चित आपण प्रयत्न करू शकतो. आपण जपानचं उदाहरण घेतलं तर याचं अगदी इथे जपानमध्ये ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट म्हणजे अणुबॉम्ब टाकले गेले, तर त्यावेळेला काय झालं, पूर्ण बेचिराख झालं होतं. पण ते जसं म्हटलं जातं ना की राखेतून फ्लेमिंगो येतो, तसं येते. म्हणजे त्यांनी तो पक्षी कसा वर जन्म घेऊन पुन्हा उडू लागतो, तसं त्यांनी ठीक आहे जे काय नष्ट झालंय, त्यांच्या किती पिढ्या खराब झाल्या त्याच्यामध्ये रेडिएशन, पण तरी सुद्धा आज जपान अशा स्थितीला आहे की जिथे सेकंदाचा हिशोब ठेवला जातो आणि अशी प्रगती त्यांनी जगाला करून दाखवली. काही काळामध्ये त्यांनी ही प्रगती करून दाखवलेली आहे. तर हेच आहे, म्हणजे त्यांनी ह्या गोष्टी, दैवी गोष्टी, संघर्ष, त्याच्यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यातून त्यांनी हे जे काही बदल आहे तर त्याला म्हणजे सामोरं जाऊन त्यांनी नवीन संधी शोधल्या आणि आपल्यामध्ये त्यांनी बदल घडवून आणलेले आहे. आणि म्हणजे मग ही जी सक्षमता आहे ती त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. सत्य, ट्रूथ. निसर्ग आणि निसर्गाची तत्वे ही सनातन सत्य आहेत. काय झालं? एका क्षणासाठी हा निसर्ग सत्यापासून ढळला तर विश्वात अनर्थ होईल. निसर्गातील प्रत्येक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी, आपण म्हणतो ना, कुठलीही गोष्ट आपण काय म्हणतो, ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. म्हणजे काय, का बरं म्हणतो असं, सांगा मला. एखादी गोष्ट आपण म्हणतो की ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे, केव्हा हे वाक्य आपण वापरतो, सांगा बरं. आपण सगळे महाराष्ट्रीयन लोक आहोत, बरोबर आहे ना? वापरतो की नाही आपण हे शब्द, किंवा ऐकले तरी असतील, वाचले तरी असतील, आपण नाही वापरले तरी. केव्हा बरं वापरलं जातं हे कोण सत्य, सांग? ज्यावेळेस सत्य असतं तेव्हा. ज्या वेळेला सत्य असतं तेव्हा, की म्हणजे त्या सत्याला कोणी चॅलेंजच नाही करू शकत. बरोबर, त्यावेळेला आपण म्हणतो की ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे.
हा तर हो हो मग हीच गोष्ट म्हणजे ते सत्य कसं आहे की सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की ज्याच्यामध्ये लपवाछपवी नाहीये. आता प्लेटो हा जो कोण आहे ना विचारवंत, तर त्यांनी काय म्हटलंय, सत्य हाच परमेश्वर आहे, तर प्रकाश ही त्याची सावली आहे. निसर्गातील संपूर्ण सत्यामध्ये हीनता नाही. संपूर्ण वातावरण, आकाश व सागर सत्याच्या संदेशाचे पारदर्शक माध्यम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही जे आहे ते आहे डोळ्यासमोर स्वच्छ. मनुष्याचे डोळे हे सत्य पाहण्याचा आरसा आहेत, तर कान हे निसर्गाचे सत्य ऐकण्यासाठी आहे. माणसाच्या जीवनात ही पारदर्शकता अभावानेच आढळते. म्हणजे आपल्याला निसर्गातून हे शिकायचं आहे. निसर्गातून कुठेही लपवाछपवी नाही, लबाडी नाही, आत एक बाहेर एक नाही. जे आहे ते खुल्लम खुल्ला, स्पष्ट आणि प्रकट, आणि जे आहे ते संपूर्ण सनातन सत्य. हं? आता पुढचा गुण आहे की द्रव्यांचं अधिकाधिक शुद्धीकरण. द्रव्यांची जेवढी जास्त शुद्धी होईल तेवढे ते जास्त सामर्थ्यशाली बनते. स्थूलापेक्षा सूक्ष्म जास्त समर्थ असते. हा विश्वाचा नियम आहे. मला एक सांगा, होमिओपॅथीची औषधं कोण घेतं का? हो. होमिओपॅथीच्या औषधांमध्ये काय म्हणजे औषधं कशी बनवतात, त्याची पोटेन्सी नाही माहिती? ते नाही माहिती. होमिओपॅथीच्या औषधांमध्ये एक हे आहे की तुम्ही ते जेवढे सूक्ष्म करता ना तेवढी त्याची गुण म्हणजे आजार बरा करण्याचा गुण वाढवतो. कळलं? म्हणजे तो जेवढा सूक्ष्म 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 करत जाता ना तर तेवढं त्याचा गुण वाढतो, त्याची पोटेन्सी. तसं तसं आहे इथे आहे. पाण्याचे स्थूल रूप बर्फ आहे. त्याचे सर्वसाधारण रूप हे पाणी आहे. म्हणजे पाणी बर्फ आपल्याला बघतो आपण, त्याची घनता जास्त आहे. म्हणजे पाणी आपण जर फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा थोडा आकारमान वाढतो की नाही, ते त्याचं घन रूप आहे, स्थूल रूप आहे. आणि सर्वसाधारण रूप काय, पाणी आहे. आणि आता पाणी, बर्फापेक्षा पाणी नदीतनं आपण ज्या वेळेला वेगाने वाहतं त्यावेळेला घराच्या घर, दगड, झाडं सगळं वाहून नेतं. म्हणजे पाण्याच्या फोर्सनी एवढं सगळं वाहून नेलं जातं. आता त्याच्यापेक्षा पाण्यापेक्षाही सूक्ष्म रूप, शुद्ध आणि सूक्ष्म रूप काय आहे? काय आहे पाण्याचं सूक्ष्म रूप? काय आहे? वाफ वाफ वाफ. मग वाफेवरती इंजिन चालतात? हा पाण्यावरती चालतात का इंजिन? पाण्यावर चालतात का? बर्फावर चालतात का? म्हणजे बर्फ वापरला आणि इंजिन चाललं, चालेल का? नाही चालत. नाही चालणार. म्हणजे काय, पाण्यावर पण नाही चालणार. पण पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करायला मग त्याची क्षमता वाढते आणि त्याच्यापासून यंत्र फिरवण्याचं काम होतं. म्हणजे पाण्याच्या ज्या वाफेचं जे आहे रूपांतर, हे आपण वापरून घेतो. म्हणजे वाफेची शक्ती आहे ती विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करून घेतो आपण, आणि ती जास्त सामर्थ्यशाली आहे. आलं लक्षात? म्हणजे सूक्ष्मतेचा जो नियम आहे ना की द्रव्याचं अधिकाधिक शुद्धीकरण करत गेलं. म्हणजे बर्फाचं शुद्ध स्वरूप पाणी, पाण्याचं शुद्ध स्वरूप काय, वाफ, आणि सूक्ष्मपणे वाफ. आणि मग ते शुद्ध स्वरूपामध्ये मग ते काय की त्याच्यामधली ताकद आहे ना ती वाढत जाते. आणि मग या वाफेपासून मग विद्युत शक्ती निर्माण केली जाते की जी अधिक सामर्थ्यशाली असते. स्थूल गोष्टीपेक्षा सूक्ष्मामध्ये जास्त सामर्थ्य असते. आता त्याला दुसरं उदाहरण काय देता येईल की एखाद्या माणसाने अग्नी जवळ बसून शेक घेतला तर त्याला थकवा जाणवेल, आणि त्यांनी जर सूर्यप्रकाशात शेक घेतला तर थकवा कमी जाणवेल आणि उत्साह जाणवेल. त्याने जर व्यायामाने किंवा चुंबकीय उपचाराने ऊर्जा निर्माण केली तर जास्त काळासाठी त्याला बरे वाटेल आणि ताकद येईल. याच्यातला फरक तुम्हाला कळला हे काय आहे ते? समजला. ओके. म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म आपण करत गेलो तर कसं तुम्हाला फायदा त्याला ठराविक गोष्टींना आपण घेऊ शकतो आणि जास्त परिणामकारकरित्या मिळतं. अशा प्रकारे अधिक शुद्ध रूपे ही सुरक्षित, उत्कृष्ट व परिणामकारी असतात. त्यांचा मनावर थेट व गुणकारी परिणाम होतो. सूर्यप्रकाशातील सूक्ष्म अशा तत्वांचा रंग उपचारामध्ये उपयोग केला गेला आहे. पुढचा गुण आहे सर्वसमावेशकता.
निसर्गात असंख्य जीव जाती असून त्यात भरपूर विविधता आहे. कोणताही जीव जाती बलवान होऊन दुसऱ्याला त्रास देईल किंवा संख्येने जास्त होईल ही गोष्ट मान्य नाही. आपली इकोसिस्टीमचा ट्रायंगल आहे की नाही, तो लक्षात घ्या. निसर्गात कोणी महत्वाचे किंवा कमी महत्वाचे किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असे नाही. निसर्ग व्यवस्था ही लोकशाही पद्धतीप्रमाणे सर्वांसाठी व सर्वांनी चालवलेली व्यवस्था आहे. तिला केंद्रबिंदू नाही व सर्वात कोणाची तरी सर्वात महत्वाची जागा आहे असा प्रकार नाही. बरोबर. सगळ्या सगळ्या लोकांना समान न्याय. म्हणजे वनस्पती, मग त्यांच्या वनस्पतीवर जगणारे किडे मकोडे, त्यांच्यावरती जगणारे छोटे प्राणी, त्यांच्यावर जगणारे मोठे प्राणी, त्यांच्यावर जगणारे काय म्हणूया मांसाहारी प्राणी किंवा काय, आणि मनुष्य वनस्पती पण खातो, प्राण्यांना पण खातो. पण मग त्यांचा जो नंबर आहे म्हणजे निसर्गात ते किती प्रमाणात असले पाहिजे हे निसर्गाने ठरवलेलं आहे. आणि म्हणून बघा, प्राण्यांना मारून खाणारे जे प्राणी आहेत म्हणजे दुसऱ्या प्राण्याला मारणारे किंवा हरणाला मारून वाघ आणि सिंह वगैरे खातात, त्यांचं प्रमाण कमी असतं. त्या मानाने वाघ हरण गटातली जे काही प्राणी आहेत त्यांचं प्रमाण म्हणजे वनस्पतींवर जगणारे प्राणी आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यांच्यापेक्षा जास्त किडमुकोड्यांचं आपल्याला प्रमाण जास्त दिसतं आणि त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला वनस्पती आपल्याला दिसून येतात. तर हे जे काही आहे निसर्गाने काही ठरवून दिलेली व्यवस्था आहे, ती आहे व्यवस्थित आहे. आणि जिथे ती व्यवस्था आपण बिघडवतो तिथे प्रॉब्लेम होतो. आता हे सगळं आपण निसर्गाकडून शिकायचं आहे की लोकशाही जी काही आहे ना चाललेली, ती आपण निसर्गाकडून शिकायची. सर्वांना सामावून घेण्याचा जो गुण आहे तर तो आपण इथे शिकायचा आहे. विकेंद्रितता. निसर्गात झाडे, पशुपक्षी, पंचमहाभूते इत्यादी सर्व काही पसरलेले आहे. त्यामुळे निसर्ग स्वतःवरचा भार सगळीकडे पसरवतो. त्यामुळे जमीन, हवा, पाणी इत्यादी सर्वत्र आहे. आता मला एक सांगा, हे हा गुणधर्म निसर्गामध्ये आपल्याला दिसतो की सगळीकडे एकच गोष्ट नाहीये तर सगळीकडे ती पसरलेली. मग आता मला सांगा, बायका याच्यातून काय शिकू शकतील मला सांगा बरं. किंवा गृहिणी मी जास्त म्हणेल काय शिकू शकतील, किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रिया काय शिकू शकतील आपल्या घरामध्ये. सोपं आहे, खूप सोपं आहे. स्त्रीला प्रत्येक किंवा गृहिणीला प्रत्येक काम मीच करायला पाहिजे असं असतं, हो की नाही. पण तिला जेव्हा 5 मिनिटं वेळ काढून कुठेतरी बाहेर जायचं असतं, जमतं का ते. नाही. त्याचं हे करायचंय, त्याचं ते करायचंय, त्याचं ते करायचंय, हे सांगून गेलाय, अरे वेळेत झालं पाहिजे. मग हे जर डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क थोडस नवऱ्याला, म्हणजे करोनाने सगळ्यांना शिकवलंय आता, थोडस मुलांना, थोडस म्हणजे की नाही हे आता तू कर, या सवयी जर आपण लहानपणापासून आधीपासून एक घरामध्ये एक सिस्टम बनवली की मग ते काम सोपं होतं की नाही. ही विकेंद्रीकरणच झालं म्हणजे की कामाचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही केलं की मग तुम्हाला सोपं जातं ना काही गोष्टी. तुमचं टाइम मॅनेजमेंट करणं घरामध्ये सोपं जातं ना. आणि प्रत्येकाला वेळ मिळतो आणि प्रत्येकाला सवय. आणि दुसरी गोष्ट अशी असते की त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही काम करण्याची सवय लागते आणि जेव्हा त्याला काम करायची वेळ येते ना त्यावेळेला त्याला ते जमत नाही, कारण का तुम्ही कायम करून देत असता त्याच्यासाठी. तर मधून मधून दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा, आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा थोडी कामाची सवय आपण करून द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना मी काय म्हणते ते. मला वाटतं पटत असेल सगळ्यांना, म्हणजे मान्य नाही झालं तरी पटत नक्की असेल. बरोबर आहे मॅडम. म्हणजे विघटन क्षमता. निसर्गातील प्रत्येक पदार्थाचे विघटन होते. कोणत्याही अणूचे शेवटी मूलद्रव्यात रूपांतर होते. उदाहरणार्थ, झाडाची पाने फुले गळून उन्हाने वाळून पावसाने भिजून मातीत मिसळून जातात. म्हणजे काय विघटन होऊन जातं हे त्याच्यामध्ये. हा निसर्गातनं जो गुण आहे तो आपल्याला. मर्यादित संख्या. आता हे मगाच सारखंच आहे की मर्यादित संख्या कशी आहे. जीवो जीवस्य जीवनम. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात, नाहीतर शाकाहारी प्राण्यांची संख्या पृथ्वीवरती जास्त झाली असती. त्यांना खाण्यासाठी वनस्पती शिल्लक राहिल्या नसत्या. एक सजीव दुसऱ्या सजीवाला खातो म्हणून त्याची संख्या मर्यादित राहते. या आणि अशाच प्रकारच्या अंतर्गत नियंत्रणामुळे निसर्ग एक संतुलित स्थिती
कायम ठेवतो. ते आपण आधी पण सगळ्या पॉइंट मध्ये फक्त याच्यातून वेगवेगळे गुण आपण घेतलेले आहेत. वक्तशीरपणा आपण हा सूर्याचा गुण आहे. निसर्गात सर्व कामे वेळच्या वेळी गुण म्हणजे होतात. सूर्योदय सूर्यास्त यांच्या ठरलेल्या वेळा आहेत. सूर्योदय किंवा सूर्यास्त झाला नाही असे होत नाही. तसंच काय सूर्य आणि मग त्याच्यानुसार ठरलेले आपले ऋतू जे आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे ऋतू सुद्धा विशिष्ट काळानेच येत असतात. हे निसर्ग चक्र चालू असतं आणि हा गुण आपण निसर्गाकडनं घेतला पाहिजे. गतिशीलता निसर्गात सर्वत्र गतिशीलता चैतन्य दिसून येते. जमिनीत बी पेरले की अंकुर येतो, त्याचे पुढे झाड होते, पाने, फुले, फळे येतात. पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार दिसते. पक्षी आकाशात विहार करतात. म्हणजे ह्या सगळं हा काय निसर्ग जो आहे ना, म्हणजे एकातून दुसरं होतं किंवा चैतन्य दिसून येतं. म्हणजे जे लोक एका ठिकाणी बसून असतात, काही कामं करत नाहीयेत, म्हणजे त्यांच्यासाठी हा गुण आहे की तुम्ही काहीतरी करत राहायला पाहिजे. म्हणजे नुसतंच तुम्ही एक रुटीन आयुष्य जगता आहात ते नाही, काहीतरी नाविन्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तुम्ही माणूस जन्माला आलेला आहे, देवानी या जीवाला जन्माला घातले, तर काहीतरी आपण कर्माचं बॅगेज पोटली घेऊन आलेलोच आहोत. पण तरी सुद्धा या जन्मात सुद्धा काहीतरी करण्यासारखं आहे ना. नाहीतर ती एक म्हण आहे, गावी म्हणतात, जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला. तसं आपलं आयुष्य असता कामा नये. बरोबर. तर याच्यासाठी आपल्या आयुष्यात काहीतरी चेंज असला पाहिजे, गती असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे. देवघेवीचा समतोल. एक मिनिट, किती पॉइंट्स राहिलेत? पूर्ण करूया आपण. सर पूर्ण करते, 1 मिनिट लागेल, जास्त नाही. सर्व सजीवांची निसर्गात अखंडपणे देवघेव चालू असते, म्हणूनच निसर्गात समतोल टिकून राहतो. झाडे जमिनीतून पाणी शोषून घेतात, बदल्यात पालापाचोळा देतात आणि त्याचे खत होते. म्हणजे एकमेकांना मदत करणं जे आहे ना, तर ते सहकार्य. आता इथे मी उदाहरणं दिली आहेत आणि ती आपल्याशी आपण म्हणजे ते गुण काय आहेत निसर्गाचे ते आपण बघून घ्यायचंय. सहकार्य निसर्गातील प्रत्येक जीव सजीव सहकार्याने जगतो आणि आपले चाकोरीबद्ध जीवन जगतो. दुसऱ्यावरती आक्रमण करत नाही. उदाहरणार्थ, एका मोठ्या वृक्षावर अनेक पक्षी गुण्या गोविंदाने राहतात. परोपकार निसर्ग सतत दुसऱ्याला काही ना काही देत आहे. झाडे, पाने, फुले, फळे, सावली देतात, तर नद्या पाणी देतात, सूर्य, चंद्र प्रकाश देतात. अंतर्गत शक्तीप्रमाणे वागणे म्हणजेच अंतर्गत निसर्गाचे ऐकणे. म्हणजे आपला थोडक्यामध्ये आपला जो आतला आवाज आहे ना, तो तुम्ही ऐकला पाहिजे. मानवाच्या सहज प्रेरणा आहे त्याच्यानुसार जगलं पाहिजे. म्हणजेच अंतर्गत निसर्गाचे ऐकणे, सहज प्रेरणेनुसार आचरण करणे. प्रत्येक सजीव खाणे-पिणे, मलमूत्र विसर्जन इत्यादी गोष्टी सहज प्रेरणेनुसार करतो. पण मानव प्राणी सहज प्रेरणानुसार न वागता मनाला येईल तसे वागतो. परिणामी त्याचे आरोग्य नष्ट होते. अशा प्रकारे विश्वाचे किंवा निसर्गाचे नियम तेच आपल्या आरोग्याचे नियम होत. ते जर का आपण पाळले तर मनुष्याला सुद्धा निरामय आणि आरोग्यपूर्ण जीवन प्राप्त होईल. ओके, आपण इथे थांबूया आता. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. हे गुणच आहे निसर्गात जे जे काही असतात ते, आणि ते आपण आत्मसात केले पाहिजे. तुम्ही जर बघितलं, हे सगळे शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवरती असलेले गुण आहे की जे आपलं आरोग्य चांगलं राखतं. आणि तो जर निसर्गातला क्रम ढळला तसा आपल्या शरीरातला क्रम ढळला की मग आपल्याला रोग होतात. आणि मग अशा आपण थेरपीचा अभ्यास करत असतो या रोगांचं निर्मूलन करण्यासाठी. सर थांबूया का?